स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आत्ताच तुमच्या बऱ्यापैकी मुलांच्या PCMच्या CETच्या एक्झाम्स कंप्लीट झाल्यात आणि बऱ्याचशा मुलांच्या आता PCBच्या येत्या 10 दिवसांमध्ये एक्झाम्स कंप्लीट होणार आहेत। आता तुम्हाला विचारला जाणारा सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की पुढे काय करणार आहेस? मग इंजिनिअरिंग करणार आहेस की मेडिकल करणार आहेस? इंजिनिअरिंग करणार आहेस तर कोणती ब्रांच घेणार आहेस? आणि येणाऱ्या या महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्येक जण जो कोणी असेल एक तर तुम्हाला रिझल्ट विचारणार आहे, नाही तर तुम्हाला विचारेल की पुढे करिअरमध्ये काय करायचं आहे। आपल्याला शिकवताना हे शिकवलं जातं की एकदा CETचं पर्सेंटाईल आणलं, एकदा JEEचं पर्सेंटाईल आलं की आपलं काम झालं। पण तसं नाहीये, लक्षात घ्या। तुम्ही युद्ध जिंकलं असं म्हणता येणार नाही, कारण जोपर्यंत तुम्हाला चांगलं कॉलेज मिळत नाही तोपर्यंत ही प्रोसेस संपली असं म्हणता येत नाही। आपण या आनंदात असतो की चला CETची एक्झाम झाली, आता जे काय पर्सेंटाईल यायचं ते येणार आहे, पण त्या पर्सेंटाईलवर चांगलं कॉलेज मिळवणं हे खूप गरजेचं असतं। आता तुम्ही JEE सुद्धा दिलेली आहे, CET सुद्धा दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याचे ॲडमिशन CET थ्रूच होतात, ठीक आहे। म्हणजे त्याचं जे काही तुम्हाला ॲडमिशन करावं लागतं ते CET सेल थ्रूच करावं लागतं। प्लस तुम्ही जर JEE दिलेली असेल आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगलं पर्सेंटाईल असेल तर नॅशनल लेवल जे इन्स्टिट्यूट्स आहेत जसे की IITs झाले, NITs झाले किंवा IIITs झाले, या कॉलेजेससाठी तुम्हाला जोसा नावाची काउन्सिलिंग असते आणि CSAT नावाची एक प्रकार असतो। तर हे सगळं तुम्हाला तिकडे अटेंड करावं लागतं। पण जे महाराष्ट्राचे कॉलेजेस आहेत आणि ज्यांना JEE मध्ये 96, 97 किंवा खूप चांगले पर्सेंटाईल नाही आहेत त्या मुलांसाठी मात्र तुम्हाला शेवटी इकडे CET सेल थ्रूच ॲडमिशन घ्यावं लागतं। कारण इमॅजिन करा, सपोज एक COEP नावाचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे पुण्यामध्ये, जे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट 300 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेसचे ॲडमिशन हे CET सेल थ्रू होतात, थोडक्यात CET थ्रू होतात। याच्यामध्ये जर 100 जागा असतील तर 100 जागामध्ये 85 जागा, 85 जागा या कुठून भरल्या जातात? CETच्या मार्क्सवर भरल्या जातात आणि 15 जागा फक्त JEEच्या मार्क्सवरून भरल्या जातात। त्याच्यामुळे तुमचा CETचा स्कोर हा तेवढाच इम्पॉर्टंट ठरणार आहे। मग हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे। का माहीत पाहिजे? मी 2-3 तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, तुमच्या लक्षात येईल। माझ्याकडे एक स्टुडंट होती आणि तिला 98.5 समथिंग पर्सेंटाईल होतं। लास्ट टू लास्ट इयरची घटना आहे। तिला 98.5 पर्सेंटाईल होतं। सांगलीची मुलगी होती, त्याच्यामुळे तिला वालचंद कॉलेज, सांगलीचं टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहे आणि महाराष्ट्राचं टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहे। सांगलीला वालचंद कॉलेज आहे, तिला तिथे ॲडमिशन घ्यायचं होतं। आता तिला पूर्ण या गोष्टीची माहिती नसल्यामुळे वालचंद सोलापूर तिने तिच्या फॉर्ममध्ये चुकून टाकलं। काय झालं? वालचंद सोलापूर टाकल्यामुळे तिला चुकून मिळून गेलं वालचंद सोलापूर आणि चांगलं पर्सेंटाईल असल्यामुळे आणि तिने तो फर्स्ट ऑप्शन टाकल्यामुळे ते होऊन गेलं ऑटो फ्रीज। तिला सोलापूरला जाऊन शिकावं लागलं, जे की महाराष्ट्राचं 100-200 लेवल नंबरचं कॉलेज असेल, जे की तिला मिळत होतं। म्हणजे लक्षात घ्या, 98.5 पर्सेंटाईल आणले पण त्या पर्सेंटाईलचा उपयोग झाला का? नाही। सो तुम्ही असं समजू नका की मी CET दिली म्हणजे मी विनर आहे किंवा मी जिंकलो किंवा माझं काम झालं, अशातला भाग नाहीये। याच्या पुढे त्याच्यापेक्षा महत्त्वाचा टप्पा तुमच्या समोर आहे आणि ते सगळंही काय प्रोसेस आहे त्याची तुम्हाला मी आज ओव्हरव्ह्यू देणार आहे। ओके, की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी सिलेक्ट करायच्या आहेत, कुठे कुठे डिसिजन्स घ्यायचे आहेत, कुठे कुठे रजिस्ट्रेशन करायचं आणि काय एक ओव्हरऑल प्रोसेस आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। प्लस रोज एक मी सकाळी 8 वाजता व्हिडिओ अपलोड करेन आणि त्या व्हिडिओमध्ये मी रोज तुम्हाला एक अपडेट देत राहीन की काय करायचं आहे, कसं करायचं आहे, आज तुम्ही काय केलं पाहिजे, कुठले रजिस्ट्रेशन्स केले पाहिजेत, कुठला फॉर्म भरला पाहिजे, सगळंच्या सगळं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगत जाणार आहे। सो आता एक लक्षात घ्या, ही मी इंडेक्स वाचून दाखवतोय आज, खूप डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टीत, पण मी एक इंडेक्स वाचून दाखवतोय। आता एक 10 ते 15 दिवसामध्ये तुमचा CETचा रिझल्ट येणार आहे। आपण म्हणूया मे एंडपर्यंत तुमचा CETचा रिझल्ट तुमच्या हातात असणार आहे। CETचे रिझल्ट आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये करेक्शन विंडो असते, आपण त्याला क्लेम करू शकतो कोणते आन्सर्स चुकलेत, प्रश्न चुकलेत, तुम्हाला त्याचे बोनस मार्क्स मिळतात। हे सगळं करून फायनल तुम्हाला एक CETचा रिझल्ट मिळतो। CETच्या रिझल्टमध्ये तुमचं पर्सेंटाईल तुम्हाला मिळत असतं। PCMचं CET एक क्वालिफाईंग पर्सेंटाईल तुम्हाला दिलेलं असतं। हे मिळाल्यानंतर कित्येक मुलांना काय वाटतं, आपण 11वी 12वी केली, 10वी केली, 10वी मध्ये काय केलं रे, ज्याला 95 पर्सेंटाईल आले पटकन कॉलेजमध्ये गेला, फॉर्म भरला, ॲडमिशन झालं, बरोबर। त्यांना फक्त सांगितलं सायन्स पाहिजे का आर्ट्स पाहिजे का कॉमर्स पाहिजे, त्या कॉलेजमध्ये नाही मिळालं, दुसऱ्या कॉलेजमध्ये गेलो, तिथं फॉर्म भरला, त्यांनी सांगितलं यस मिळतंय, घेऊन टाका, करेक्ट। म्हणजे काय होतं, खूप सोपी प्रोसेस होती। तुम्ही काय करायचं, डायरेक्ट कॉलेजमध्ये जायचा, त्यांचा फॉर्म भरायचा, फॉर्म भरलं की काम झालं। पण तसं नाहीये। आता इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल किंवा फार्मसी किंवा मेडिकल, तुम्हाला सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस मधून जावं लागतं। सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप प्रोसेस। म्हणजे काय, तुम्हाला एका पोर्टलवर रजिस्टर करावं लागतं। आता जसं तुम्ही CET सेलचं रजिस्ट्रेशन केलं त्याच्यामुळे तुम्हाला CETची एक्झाम देता आली। मला सांगा, जर तुम्ही CET सेलचा एक्झाम फॉर्मच भरला नसता तर तुम्हाला CETची एक्झाम देता आली असती का? नाही। तसंच जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचंय,
तर तुम्हाला त्यांच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागतं की मी इंटरेस्टेड आहे, मला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर आणि तरच तुम्हाला ॲडमिशन मिळायचे चान्सेस आहेत. जर तुम्ही तर रजिस्ट्रेशनच नाही केलं तर तुम्हाला महाराष्ट्राच्या कोणत्याही कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही आहे. सो स्टेप 1 आपली काय असणार आहे, रजिस्ट्रेशन असणार आहे CET सेलच्या पोर्टलवर. ते जेव्हा चालू होईल, कसं करायचं, काय करायचं सगळं आपल्या चॅनलवर येत राहणार आहे. प्रिव्हियस इयरचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही रेफरन्स म्हणून बघू शकता. ठीक आहे, रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे असतात. ते तुमचे प्रत्येक छोट्यातल्या छोटं इन्कम सर्टिफिकेट, डोमा असेल, बर्थ सर्टिफिकेट, सगळे छोट्यातले छोटे डॉक्युमेंट तुमचे CET सेल किंवा गव्हर्नमेंट हे व्हेरीफाय करत असतं. का करत असतं? कारण तुमच्यापैकी बरेचशी मुलं OBC कॅटेगरीचे असू शकतात, काही मुलं SC कॅटेगरीचे असतील, काही मुलं ST कॅटेगरीचे असतील आणि प्रत्येकाचे डॉक्युमेंट सेट्स वेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल OBCला नॉन क्रिमिलियर लागतं, कास्ट व्हॅलिडिटी लागते आणि कास्ट सर्टिफिकेट, 3 डॉक्युमेंट्स OBCच्या मुलांना लागत असतात. याच्यापैकी एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ओपनमधून ॲडमिशन घ्यावं लागतं, जनरलमधून ॲडमिशन घ्यावं लागतं, तुम्हाला जास्त कट ऑफ लागतो. सेम फॉर SC किंवा ST कॅटेगरीची मुलं असतील आणि जर त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसेल किंवा डॉक्युमेंट आहे पण त्याच्यावर काहीतरी चूक आहे, तरी तो जर डॉक्युमेंट रिजेक्ट झाला CET सेलकडून किंवा गव्हर्नमेंटकडून तर तुम्हाला ओपनमधून ॲडमिशन घ्यावं लागतं. आता त्याच्यातले काही असे डॉक्युमेंट्स आहेत जसं की कास्ट व्हॅलिडिटी, त्याला 6 महिने लागतात ते डॉक्युमेंट मिळवण्यासाठी आणि जर तुम्ही त्याला अप्लाय पण केलं नसेल तर ऑफकोर्स तुम्हाला ओपनने जावं लागणार आहे. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन सोबत महत्त्वाची गोष्ट आहे डॉक्युमेंट. सो येणारा जो 1 महिना आहे हा फ्री आहे असं समजू नका. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. वाटल्यास तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा हे दादा मला डॉक्युमेंट्सची लिस्ट हवी आहे, मी तुम्हाला ती डॉक्युमेंट्सची लिस्ट, वाटल्यास आपण एक वेगळा व्हिडिओज बनवूया डॉक्युमेंट्सच्या लिस्टवर. फक्त तुम्ही कमेंट्समध्ये थम्सअप द्या किंवा ह्या डॉक्युमेंट्सचा व्हिडिओ पाहिजे म्हणून, म्हणजे मला लक्षात येईल आणि मी बरोबर 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण डॉक्युमेंट्सची लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो कॅटेगरी वाईज. तुम्ही ते सगळे डॉक्युमेंट्स येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये कलेक्ट करा, जेणेकरून ज्या दिवशी रजिस्ट्रेशन चालू होईल त्या दिवशी तुम्ही एकदम रेडी असणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट प्रोसेस होती रजिस्ट्रेशन, दुसरा प्रोसेस होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ती लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर असतं ऑप्शन फॉर्म फिलिंग. ओके, आता ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. लक्षात घ्या काय होतं की तुम्ही समजा एक मुलगा लातूरचा आहे, एक सांगलीचा आहे, प्रत्येकाला पुण्यामध्ये यायचं आहे, प्रत्येकाला मुंबईमध्ये यायचं आहे, बरोबर आहे. पण सगळ्यांना ॲडमिशन मिळणार आहे का? नाही. सो तुम्हाला काय केलं जातं, प्रेफरन्स विचारले जातात. प्रेफरन्स म्हणजे काय की मला विचारलं जाईल, मी समजा मला ॲडमिशन करायचं, मला विचारलं जाईल तुला कुठे कुठे शिकायचं आहे, बाबा मी म्हणेन मला या 10-15 कॉलेजेस आहेत हे पुण्याचे, तर मला इथे इथे शिकायचं आहे. मग मला कोणती ब्रँच करायची आहे, मला कॉम्प्युटर करायचं आहे किंवा मला मेकॅनिकल करायचं आहे, मला इलेक्ट्रिकल करायचं आहे, असं मी पूर्ण एक त्यांना सांगेन की मला या कॉलेजेसमध्ये एवढं करायचं. मग ते चेक करतील की तुमच्या मेरिटप्रमाणे जर ते तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला ते कॉलेज अलॉट करतील. आणि जर तुम्ही चुकीचे ऑप्शन्स दिले असतील, आता एखाद्या मुलाला 50% आले पण त्यांना मला फक्त सांगितलं मला COEP पाहिजे, त्याला मिळणार आहे का? COEP टॉप कॉलेज आहे पुण्याचं, त्याचा कट ऑफ 99 असतो, तर त्याने टाकून दिलं. गव्हर्नमेंट काय म्हणणार, मिळालं नाही, संपला विषय. तुम्ही काय झालात, कॅप राऊंडमधून बाहेर झालात, तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नाही. म्हणून तुमच्या पर्सेंटाईल प्रमाणे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं अशा कॉलेजेसची लिस्ट बनवणं आणि त्याच्यामध्ये चांगलं कोणतं आहे त्याला प्रेफर करणं हे जास्त इम्पॉर्टंट असतं. याच्यावर आपण वेगळे खूप व्हिडिओज बनवणार आहेत आणि याच्यावर मी पूर्ण गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण लक्षात घ्या, म्हणजे फर्स्ट स्टेप जशी रजिस्ट्रेशन महत्त्वाचं होतं, आपल्याला कळणं गरजेचं होतं की कधी रजिस्ट्रेशन करायचं आहे, काय करायचं आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स रेडी करणं गरजेचं होतं. तसं तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे की कॉलेजेसची माहिती काढणं. कोणतं कॉलेज चांगलं आहे, कोणतं कॉलेज खराब आहे, कोणत्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट्स होतात, कोणत्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट्स होत नाहीत, कोणत्या कॉलेजमध्ये शिकवलं जातं, कोणत्या कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला कोणतं कॉलेज मिळतं. मला पर्सेंटाईल आहेत 96 आणि मी एखादं खराब कॉलेज घेतलं, जसं सांगितलं तुम्हाला मी, तिला मुलीला वालचंद सांगली मिळत होतं पण तिने वालचंद सोलापूर घेतलं, तिच्या करिअरचा तिने स्वतःच्या हाताने प्रॉब्लेम करून घेतला, बरोबर आहे. तसंच तुम्हाला एखाद्या तुम्हाला चांगलं कॉलेज मिळत असेल पण तुम्हाला माहिती नसल्यामुळे जर ते तुमच्या हातचं कॉलेज गेलं तर मला सांगा किती मोठं नुकसान आहे. आणि एक्झाम्पल की तुम्हाला कमी पर्सेंटाईल पण तुम्ही उगीच वरचे कॉलेजेस टाकून दिले, टॉप पुण्याचे 5 कॉलेज टाकले ज्याचा कट ऑफच 98 असतो आणि तुम्हाला पर्सेंटाईल 60% आले, एक्झाम्पल सांगतो, तर काय होणार, ते 5 कॉलेज तर मिळणार नाही, आपलं वर्षही वाया गेलं, सगळंच वाया गेलं. त्याच्यामुळे कॉलेज कोणते चांगले आहेत, ब्रांच कोणती चांगली आहे हे सिलेक्ट करताना मला कोणतं कॉलेज मिळतं, मला कोणती ब्रांच मिळू शकते
त्याचा एक अंदाज घेऊन एक लिस्ट बनवणं आपल्याला गरजेचं असतं. त्याला आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणतो. मग हे सगळं तुम्ही केलं, हे सगळं मी प्रोसेसमध्ये तुम्हाला हेल्प करणार आहे, तुम्ही काळजी करू नका. हे झाल्यानंतर तुम्ही काय करावं लागेल, तुम्हाला XYZ, आता तुम्ही मला लिस्ट दिली, मी गव्हर्नमेंट आहे, मी तुम्हाला सांगितलं की चला तुम्हाला याच्यातलं हे कॉलेज मिळालेलं आहे. मग तुम्हाला त्या कॉलेज जाऊन व्हिजिट करावं लागतं, बघावं लागतं की ते कॉलेज चांगलं आहे वाईट आहे. चांगलं असेल, आता तुम्हालाही माहीत नसतं, तुम्ही काय ती सगळ्या कॉलेजेसचं तो आपल्याला नॉलेज नसतं, मग त्यामुळे तुम्ही जाणार, बघणार, मग तिथली फीस काय आहे काय नाही सगळी तुम्ही माहिती घेणार, फॅकल्टीशी भेटणार. जर तुम्हाला वाटलं की ते कॉलेज आपण पुढे गेलं पाहिजे, गव्हर्नमेंट असे 3 राऊंड करतं. थोडक्यात जसं तुम्हाला माहिती आहे 3 चान्स तुम्हाला दिले जातात. 3दा गव्हर्नमेंट तुम्हाला विचारतं कोणते कॉलेजेस तुम्हाला हवेत ते आम्हाला सांगा. ठीक आहे, सो तुम्ही 3दा चान्स घेऊ शकता. तिसऱ्यानंतर तुम्ही ॲडमिशन, तिसऱ्यामध्ये पर्यंत जर तुम्हाला कॉलेज मिळालं नाही तर तुमचं वर्ष वाया गेलं, तुम्हाला ॲडमिशन घेता येत नाही. आणि लक्षात घ्या, बरेचशी मुलं म्हणतात की दादा आम्ही पैसे भरून ॲडमिशन मिळतं का, हे होतं का ते होतं का, होतं, पैसे भरून मिळतं, सगळं होतं. लक्षात घ्या, जर तुम्ही पैसे भरून भरायला गेला तर तुम्हाला कॉलेजचं डोनेशन द्यावं लागतं, प्लस तुम्हाला कॉलेजची पूर्ण फीस भरावी लागते. आता विचार केला जर मुलींसाठी गेल्या वर्षीपासून फ्री एज्युकेशन चालू झालेलं आहे, म्हणजे 10-15 हजार रुपये फीस पडते. लक्षात घ्या. आणि जर तुम्ही तेच जर पैसे भरून भरायला गेला तर 1.5 लाख 2 लाख रुपये तुम्हाला वार्षिक फीस पडते. 15,000 कुठं आणि 2 लाख रुपये वार्षिक कुठं, आणि 2 लाख आणि प्लस डोनेशन, म्हणजे ते आसपास 10-12 लाखाच्या घरामध्ये जात असतं एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये जेव्हा आपण ॲडमिशन करतो पैशाने. पण पैशाने करण्यापेक्षा मेरिटने केलेलं ॲडमिशन कधीही चांगलं. का? कारण तुम्ही एक तर स्वतःच्या जीवावर तुम्हाला मिळालेलं आहे, दुसरी गोष्ट तुम्हाला त्याच्यात स्कॉलरशिप्स मिळतात, आणि सगळ्या फायदे तुम्हाला गव्हर्नमेंटचे जे काही स्कॉलरशिप्स आहेत, बेनिफिट्स आहेत, ते सगळे तुम्हाला मिळतात. जर तुम्ही मॅनेजमेंट कोटा अशा कोटातून गेलात तेही ॲडमिशन मी करून देऊ शकतो, त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याच्यातून गेलं तर आपल्याला स्कॉलरशिप्स वगैरे मिळत नसतात. मग काय, आपल्याकडे 3 चान्स आहेत. ह्या 3 चान्समध्ये आपल्याला करेक्ट डिसिजन घ्यायचा आहे की मी फर्स्ट राऊंड नंतर सेकंड राऊंडला जाऊ का नको, सेकंड राऊंड नंतर मी थर्ड राऊंडला जाऊ की नको. हे सगळे डिसिजन्स आपल्याला घेत जायचे आहेत. आणि त्याच्यानंतर एक स्पॉट राऊंड नावाचा प्रकार असतो. आता मी त्याच्याबद्दल डिटेल आज तुम्हाला सांगत नाही, यावर एक वेगळा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. बट ही ओव्हरऑल ही 3 महिन्याची पूर्ण लेंदी प्रोसेस आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो प्रत्येक दिवशी तुम्हाला काही ना काही डिसिजन घ्यायचं आहे. काय डिसिजन घ्यायचं, मी कोणती ब्रँच घेऊ, मी हे कॉलेज घेऊ का हे कॉलेज घेऊ, मी इकडे जाऊ की तिकडे जाऊ. सो खूप सारे डिसिजन घ्यायचे आहेत. आणि इतके दिवस कसं होतं, फक्त तुम्हा मुलांची जिम्मेदारी होती, पर्सेंटाईल आणण्यापर्यंत काम तुमचं होतं. पालकांनी तुम्हाला कोचिंग लावून दिली, तुम्हाला क्लासेस लावून दिले, तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये टाकलं, ऑनलाईन म्हणलं, ऑनलाईन पुस्तकं वगैरे सगळं घेऊन दिलं, मार्क्स आणणं हे काम तुमचं होतं. आता इथून पुढे मात्र पालक आणि मुलांचं दोघांचं कंबाईन काम आहे. कारण तुम्ही तुम्ही शेवटी करिअरचा जे तुमचा डिसिजन आहे पालकांच्या विरोधात घेणार आहेत का, नाही. तुम्हाला आणि पालकांना एकत्र बसून व्यवस्थित डिसिजन घ्यावा लागणार आहे. किंवा पालक म्हणतील की नाही तू कॉम्प्युटरच कर, पण मुलाला करायचंच नसेल, ते पण चालणार आहे का, नाही. सो आता इथून पुढे येणारे 3 महिने तुम्हाला तुमच्या आईवडिलांसोबत बसावं लागेल, पालकांना मुलांसोबत बसावं लागेल, डिस्कस करावं लागेल. रोज काहीतरी नवीन तुमच्यासमोर डिसिजन मेकिंग पॉईंट्स असतील. मीच सांगेन की लगेच चला आज ठरवून घ्या की तुम्हाला कोणती ब्रँच घ्यायची. मग तुम्हाला ठरवावं लागेल की मला कॉम्प्युटरकडे जायचं आहे, मला मेकॅनिकलकडे जायचं आहे का मला इलेक्ट्रिकलकडे जायचं आहे. मी तुम्हाला विचारेन की बाबा तुम्हाला पुण्यात शिकायचं का मुंबईत शिकायचं, तर तेही डिसिजन तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. तर हे सगळे फॅमिली बेस्ड डिसिजन्स असतात. आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला येणाऱ्या 3 महिन्यामध्ये रेडी राहणं गरजेचं आहे. सो ओव्हरऑल आपण याच्यातून काय कळालं की येणारे 3 महिने सोपे नाही आहेत, खूप सारे डिसिजन्स घ्यायचे आहेत. नक्कीच तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करायची, आत्ताच तुम्ही एक्झाम्स दिलेत, पण या इम्पॉर्टंट गोष्टी जसं की डॉक्युमेंट्स, रजिस्ट्रेशन कधी चालू होत आहे काय नाही आहे, या सगळ्या गोष्टींवर तुमची नजर असली पाहिजे, तुमचं लक्ष या सगळ्या गोष्टींवर असलं पाहिजे. याच्यातली एकही गोष्ट जर तुम्ही चुकलात तर त्याच्यामध्ये कोणीही तुम्हाला हेल्प करू शकणार नाही. जरी तुम्हाला 99% असले तरी पण तुम्हाला, जर तुमचं रजिस्ट्रेशनच तुम्ही केलं नाही तर कसं ॲडमिशन मिळेल तुम्हाला, किंवा तुम्ही फॉर्म फिलिंग करताना चुकीचा फॉर्म भरला कसं ॲडमिशन मिळेल, किंवा तुम्ही चुकून फ्रीज करून टाकलं, जे तुम्हाला कॉलेज घ्यायचं नव्हतं त्याला तुम्ही फ्रीज करून टाकलं, मग काय होणार, ते तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागणार. म्हणून सांगतो की प्रत्येक स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. करिअर तुमचं हे डिसाईड करणारे 3 महिने असणार आहेत. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे जे काही अपडेट्स आहेत, जे काही तुम्हाला गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, ते रोजचा रोज मी व्हिडिओ पोस्ट करून तुम्हाला सर्व एक्सप्लेन करेल. मागचे प्रिव्हियस इयरचे तुम्ही व्हिडिओ बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. अजून असे कोणते टॉपिक्स तुम्हाला हवेत तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.